करायचं सुरू स्टार्ट. गुड मॉर्निंग. कालचं लेक्चर तुम्हाला आठवतंय? कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं? इट इज व्हेरी बेसिक लेक्चर. इट इज जस्ट इंट्रोडक्शन फॉर लिव्हिंग थिंग्स ऑर बायोलॉजी वी कॅन से. And we don't need to mug up many things. Important things are like understand the basic characteristics of viruses and bacteria and fungi and all. You just need kind of awareness about it. Okay. Important is virus. UPSC is asking question on virus again and again. That's why be updated with that topic. Okay. So today what we will study the molecular level of लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मॉलिक्युलर लेवल म्हणजे काय? आता आपण एवढा मोठा ऑर्गॅनिझम काल बघत होतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, त्यांच्या अगदी मॉलिक्युलर लेवलवरती बेसिक मायक्रोस्कोपिक सेल, एक्झॅक्टली सेल लेवलवरती आपल्याला आज स्टडी करायचं. सेलमध्ये काय आहे, सेलचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असतं ते, आणि जेनेटिक मटेरियलचा ॲक्च्युअली कसा फायदा होतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, की माझे डोळे ब्लॅक आहे किंवा ब्राऊन आहेत, कोणाचे तरी केस कर्ली आहेत, कोणाचे तरी वेव्ही आहेत, कोणाचे तरी स्ट्रेट आहेत, कोणीतरी खूप टॉल आहे, कोणीतरी खूप लहान आहे, हे ह्युमन्सचं झालं. असंच बाकीच्याही ॲनिमल्समध्ये वेगळ्या वेगळ्या फेनोटाईप आहे, राईट. तर ते काय आहे हे आपल्याला कसं स्टडी करायचं आहे, ते काय आहे, ते कसं होतं, त्याच्या मागचं सायन्स आपल्याला शिकायचं आहे. ठीक. तर पहिले आपण, विशाल प्लीज यू सीट हिअर. आणि आज तुला समजायला पाहिजे सगळ्यात पहिले, मग बाकीच्यांना. ठीक आहे. कारण की तुला समजलं तर लेक्चरचं सार्थक आहे. बाकी सायन्स स्टुडंट आहेत, आपल्याला सायन्स स्टुडंटसाठी लेक्चर नाही घ्यायचं आहे, म्हणजे त्यांच्यासाठी घ्यायचंच आहे, त्यांच्यासाठी घ्यायचंच आहे. पण आर्ट स्टुडंटलाही जेव्हा समजेल, नॉन सायन्स बॅकग्राऊंड स्टुडंटलाही जेव्हा समजेल तेव्हा लेक्चर आहे. नाहीतर आम्ही आमचं चालू पुढे आणि बाकी स्टुडंट्सला समजणार नाही, असं नको व्हायला. बरोबर. तर आपण काल काय बघितलं होतं, एक क्विक रिव्हिजन घेऊया. ठीक आहे. ॲनिमल किंगडम बघितलं होतं आपण. एक क्विक रिव्हिजन घेऊया. ऑर्गॅनिझम्समध्ये आपण कुठून पाहिलेलं? बॅक्टेरियाज. सुरुवात बॅक्टेरियाज पासून झाली, राईट. बॅक्टेरियाज मोनेरा किंगडम. त्यानंतर कोणता? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा किंगडममध्ये जे ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे प्रोटिस्टा जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत? सगळे युनिसेल्युलर. इथले कसे आहेत? युनिसेल्युलर. पण सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे त्यांचं? प्रोकॅरियोटिक, म्हणजे प्रिमिटिव्ह टाईप, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस किंवा अदर मेम्ब्रेन ऑर्गॅनल्स असतात, ते वेल डेव्हलप्ड नाही आहेत. ठीक आहे. कच्चा मकान आपण जसं म्हटलं होतं, प्रोकॅरियोटिक. त्यानंतर आपण याचे टाइप्स बघितले होते की काही फोटोसिंथेसिस करतात बॅक्टेरियाजमध्ये, काही पॅरासिटिक आहेत. इवन यात पण आपण बघितले होते युनिसेल्युलर, युकॅरियोटिक. यात पण आपण बघितलं फोटोसिंथेसिस करणारे आहेत. काही फंगाय, स्लाइम मोल्ड. फंगायमध्ये कसे? मल्टीसेल्युलर. पण एक एक्सेप्शन काय आहे? युनिसेल्युलर आहे, जे मल्टीसेल्युलर नाही आहे. ईस्ट. विशाल, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर कळतंय? ईस्ट. हे समजतंय? येस. युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. त्यानंतर याची कॅरेक्टरिस्टिक्स काय होते? दे आर हेटेरोट्रॉफ. हेटेरोट्रॉफचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय काय असणार आहे? पॅरासिटिक, सॅप्रोफायटिक, राईट. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? सॅप्रोफायटिक म्हणजे काय? जे डेड अँड डिके वरती वाढतात. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल असं डेड पडलेलं आहे, कुजलेलं काहीतरी, समजा झाडाचं लाकूड, आणि त्याच्यावरती आलेले मशरूम्स. हे सॅप्रोफायटिक आहे. बरोबर, सॅप्रोफायटिक समजलं. त्यानंतर काय असतं अजून याच्यामध्ये? पॅरासिटिक. बरोबर. त्यानंतर सिम्बायोटिक. राईट. सिम्बायोटिक रिलेशनशिप्स याचं एक्झाम्पल काय होतं आपल्याकडे? लायकेन. अजून काय होतं? मायको रायझा. एच नाही आहे इथे. मायको रायझा. मायकोरायझा काय असतात? प्लांटच्या रूट्सवरती ग्रो होतात. राईट. हेल्प देम टू. त्यानंतर आपण कोणता किंगडम पाहिला होता? प्लांटी. प्लांटीमध्ये कोणते प्रकार बघितले होते? एक होते क्रिप्टोगॅमी आणि एक होते फॅनोरोगॅम्स. बरोबर. आणि क्रिप्टोगॅममध्ये 2 होते, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. आणि फॅनोरोगॅम्समध्ये कोण होते? 3 होते, अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फॅनोरोगॅमी, क्रिप्टोगॅमी, राईट. आणि यांचे डिव्हिजन अजून 5 याच्यामध्ये होतं. अल्गी, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे कशी? ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम अब्सेंट आहे. आणि टेरिडोफायटा म्हणजे काय होते? येस, मॉसेस त्याच्यामध्ये आहे. टेरिडोफायटा ज्यांच्यामध्ये, टेरिडोफायटा म्हणजे असे की ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, पण हे 3 असे आहेत की यांच्यामध्ये सीड बनत नाही. ओके. आणि 2 बघितले होते आपण, एक क्रिप्टोगॅमी, सॉरी अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे कोणते? ज्यांना सीड्स येतात आणि ते फुलांथ्रू येतात आणि फ्रूटमध्ये एनक्लोज्ड असतात, म्हणजे फुलं येणार आहेत. आणि दुसरे काय बघितले होते आपण? जिम्नोस्पर्म. हे प्लांटीचं आपण बघितलेलं. राईट. त्यानंतर किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलियामध्ये काय काय आहे? खूप झालंय. एक बेसिक काय बघितलं की स्पॉन्जेस पासून सुरू झाले, जेलीफिश म्हणजे सॉफ्ट टिश्यू पासून सुरू झालेले, त्याच्यानंतर आउटर कॅल्शियम कोट असणारे, राईट, जसे की कोरल्स, मोलुस्काज आले नंतरून. काही आपण वर्म्स बघितले, प्लॅटीहेल्मिंथेस, फ्लॅट वर्म्स, राईट. ॲनिलिडिया बघितले. ॲनिलिडियामध्ये काय येतं? सेगमेंटेड अर्थवर्म्स. बरोबर. लीच येतात याच्यामध्ये. त्यानंतर आपण अजून हे बघितलं, निमॅटोड्स. बरोबर. नायडेरियाज, ते काही बघितले. त्यानंतर म्हणजे कॉर्डेटा, नॉन कॉर्डेट्स. मग आपण कॉर्डेट्समध्ये आलो. कॉर्डेट्समध्ये बघितलं की ज्यांच्यामध्ये स्कल आहे, वर्टिब्रेट्स, नॉन वर्टिब्रेट्स, राईट. वर्टिब्रेट्समध्ये मग त्यानंतर बघितले आपण मॅमलपर्यंत आलेलो, बोनी फिश, कार्टिलिजियस फिश, राईट, आणि मॅमल्सपर्यंत आलेलो. सो कालचं सगळं आठवतंय तुम्हाला? हो, पण ती ठीक आहे. आपण आज सेल पासून सुरू करूया. ठीक आहे. हे काल प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकचं आपलं डिस्कशन झालेलं होतं ना. प्रोकॅरियोटिक काय आहे, युकॅरियोटिक काय आहे? बघा, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की व्हेरी प्रिमिटिव्ह, ज्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन्स, सेल वॉल असतो. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये न्यूक्लियस नसणार.
जेनेटिक मटेरियल तरंगत असतं, नॉट अ वेल डिफाईन न्यूक्लियस. ओके, सेल ऑर्गनल्स असतात ते इतके प्रेझेंट नसतात. देर इज नो वेल डिफाईन न्यूक्लियस. ठीक आहे, इथे असतं सायटोप्लाझम. जेनेटिक मटेरियल इज बेसिकली naked, not enveloped in nuclear membrane, right? In addition to genomic DNA, the single chromosome or circular DNA, many bacteria have small circular DNA outside the genomic DNA that is called plasmid. प्लाझ्मिड म्हणजे काय की एक मेन डीएनए तर आहे, पण त्या डीएनए सोडून तो तरंगतोय, जो सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा डबल स्ट्रँडेड डीएनए असणार तो आहे, पण तो सोडून एक बाहेर अजून एक डीएनए आहे सर्क्युलर काही बॅक्टेरियामध्ये, त्याला काय म्हणतात प्लाझ्मिड. ठीक आहे, तो नॉन फंक्शनल असतो. नॉन फंक्शनल म्हणजे काय की तो त्या बॅक्टेरियाचे जे बिहेवियर आहे ते बिहेवियर म्हणजे फेनोटाईप, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये त्याचं एवढं काम नसतं. ठीक आहे, सेल्स विदाउट न्यूक्लियस आणि सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यामध्ये मोस्टली सापडतात. हे सगळं आपण बघितलेलं. हेरिडेटरी मटेरियल कॅन बी आयदर डीएनए और आरएनए. बरोबर, ब्ल्यू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा, बॅक्टेरिया सगळीकडे आहे. मायकोप्लाझ्मा एक असा वर्ग आहे यांच्यामध्ये की ज्याच्यामध्ये सेल वॉल नाहीये. ठीक आहे, बाकी सगळ्यांमध्ये आहे, मायकोप्लाझ्मामध्ये नाहीये. का? कारण की मायकोप्लाझ्मा असं म्हणतात पुढे जाऊन ॲनिमल किंगडमचा हे झालेलं आहे, म्हणजे उत्क्रांतीचा सोर्स झालेला आहे. ठीक आहे, असं का? कारण की ॲनिमल्समध्ये सेल वॉल नाहीये. आता हे आपण पुढे बघूया. ठीक आहे, हे समजलं. युकॅरियोटिक म्हणजे आपली जी नॉर्मल सेल, वेल डेव्हलप्ड सेल, ती आपण पुढे बघणार आहोत. आता सेलचे काही प्रकार आहेत, एक युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. हे तर आपलं झालं बघून. जर्म सेल आणि सोमॅटिक सेल. आता याच्याबद्दल ॲडव्हान्स लेवलमध्ये तर पुढे आहे, तसं पुढे आपण बघणारच आहोत. पण आता मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल देते, म्हणजे जनरली सिम्पली भाषेमध्ये सांगते. जर्म सेल म्हणजे काय, सोमॅटिक सेलमध्ये काय म्हणजे काय. आता जेव्हा एक ह्युमन बनत असतो, ठीक आहे राईट, तेव्हा ह्युमनमध्ये सेल्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत ना. आता आपले जे मसल्स आहेत, मसल्सचे मसल सेल्स आहेत, बरोबर. न्यूरॉन्स म्हणजे काय, नर्वस सिस्टीम, ज्याने आपण हलतोय बोलतोय, कारण की आपला ब्रेन आणि ब्रेन्सपासून सगळे असे न्यूरॉन्स आपल्या होल बॉडीमध्ये कनेक्टेड आहात. ब्रेनमध्ये मला जसं वाटतं की मला आता बोलायचंय, पण मी बोलू का शकते का, कारण की न्यूरॉन्स ते करताय. मला हा हात हलवायचा, मग ते काय होतं की न्यूरॉन्स त्याचे इम्पल्स पास करताय, मसल्स त्याला सपोर्ट करताय, बोलणे आपले स्ट्रक्चर बनले. हे सगळं बेसिक आहे, आपल्याला माहिती आहे. मग ह्या सगळ्या ज्या सेल्स आहेत ना, स्किनची सेल, ह्या सगळ्या सेल अदर दॅन रिप्रोडक्टिव्ह सेल आर सोमॅटिक सेल. ह्युमनमध्ये अदर दॅन रिप्रोडक्टिव्ह सेल्स बाकीच्या ज्या कोणत्या सेल्स आहेत दॅट इज सोमॅटिक सेल. ओके, आणि जर्म सेल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल कोणती असते ह्युमनमध्ये? एक असते, मेलमध्ये असते ती स्पर्म, आणि फिमेलमध्ये असते ते ओवम. ओके, आता स्पर्म अँड ओवम, राईट. सोमॅटिक सेल जे असतं ना, आता जसं की आपण फॉर एक्झाम्पल घेऊया मसल सेल किंवा स्किन सेल. स्किन सेलचं एक्झाम्पल घेऊ. जेव्हा स्किन सेल रेप्लिकेट होणार आहे, बरोबर, दोन याच्यामध्ये, तेव्हा ती कशी रेप्लिकेट होते? तिचं जे जेनेटिक मटेरियल जसं असतं तसंच्या तसं पुन्हा रेप्लिकेट होतं, राईट. दॅट दिस इज सोमॅटिक सेल्स. पण रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये तसं नसतं. रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये जेव्हा त्या मल्टिप्लाय होतात तेव्हा ते 2N फक्त हाफ ऑफ द क्रोमोझोम्स, म्हणजे हाफ ऑफ द डीएनए मटेरियल पुढे जातं, राईट. याला म्हणतात हॅप्लॉइड. हॅप्लॉइड, डिप्लॉइड. कळालं? हॅप्लॉइड, डिप्लॉइड. मग काय की हा N फ्रॉम मेल आणि हा N फ्रॉम फिमेल, ते दोघे एकत्र येऊन पुन्हा 2N बनतं, विच इज एग और झायगोट. ओके, आणि म्हणून ह्या प्रोसेसमुळे याच्यामध्ये काय, ह्या प्रोसेसमुळे जे ऑफस्प्रिंग्स असतात त्याच्यामध्ये दोघं पॅरेंट्सचे क्रोमोझोम्स किंवा जेनेटिक मटेरियल असतात आणि कॅरेक्टरिस्टिक्स असतात.
समजलं. सो सेलमध्ये 2 टाईप हे कळाले, जर्म सेल, सोमॅटिक सेल, राईट. आता पुढचं आहे प्लांट सेल. सेल स्ट्रक्चर आपण बघू. सेल स्ट्रक्चर नंतर अजून 2 टाईप, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल बघूया. हे बघा, जर्म सेल्स जर हॅप्लॉइड, राईट. हे N, हे N, हे 2N. अदर दॅन दिस, जेव्हा हे झायगोट पुन्हा मल्टिप्लाय होतं, म्हणजे पुढे जेव्हा रिप्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये अजून सेल्स डेव्हलप होणार आहे, त्या ह्या असणार आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 2N to 2N होणार आहे, राईट. म्हणून एकदा आपलं DNA मटेरियल डिसाईड झालं की ते मॉडिफाय नाही होणार. मॉडिफिकेशन फक्त इथे झालं जेव्हा 2N, दिस N अँड दिस N एंटर्स, फक्त इथेच DNA स्ट्रक्चरचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, राईट. म्युटेशन म्हणू शकतो आपण त्याला. पण इथे म्युटेशन, ह्या रेप्लिकेशनमध्ये, रिप्रोडक्शनमध्ये म्युटेशन होणार आहे का? नाही होणार. ठीक आहे. जर्म सेल तुम्हाला समजलं. सेल टाईपमध्ये दुसरे 2 टाईप आहे, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ओके, UPSCला पण आवडतं आणि बाकी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांना पण हा प्रश्न खूप आवडतो. प्लांट सेल, ॲनिमल सेल मधला डिफरन्स सांगा. प्लांट सेल बेसिकली प्लांटसाठी आहे, बरोबर. तर प्लांट्समध्ये तुम्ही ऑब्झर्व करता कसे असतात ते, उंच ॲज कम्पेअर्ड टू अस, राईट. नाही, छोटे पण असतात, बट जनरली दे कॅन ग्रो मच लार्जर दॅन अस, राईट. आणि स्टफ असतात त्यांचा, जे व्हॅस्क्युलर सिस्टीम असते ती टफ असते खूप, आपल्यासारखी लवचिकते नसतात, राईट. त्यांचे हात असे वाकत नाही जसे आपले वाकतात मोठ्या, म्हणजे मी मोठ्या प्लांट्सचं म्हणते. आय एम गिव्हिंग यू व्हेरी जनरल एक्झाम्पल. वाय? बिकॉज तुम्हाला हे लक्षात राहावं, इथं एक्झाममध्ये आठवावं की अरे हा, हे लॉजिक मॅमने सांगितलं होतं म्हणून हे आन्सर आहे. ठीक आहे. असं स्पेसिफिक जर आपण गेलो तर खूप काही आहे. आपल्याला स्पेसिफिक जास्त स्टडी करायचा नाहीये, कारण की जेवढं स्पेसिफिक जाणार तेवढं आपण कॉम्प्लिकेशन्समध्ये जातो किंवा ओव्हर अनालिसिस होतं आपलं. ठीक आहे. तर प्लांट सेल, जी सेल मेम्ब्रेन आहे ती बनलेली असते सेल्युलोज, म्हणजे सेल वॉल. आणि हीच सेल वॉल प्लांट आपण बघितली होती फंगाईची, कशाची बनली, फंगाईमध्ये कसली बनलेली होती, बरोबर, चिटिनने बनलेली होती, राईट. आणि याच्यामध्ये कशाने बनली आहे, सेल्युलोज. सेल्युलोजमुळेच जेव्हा आपण असं प्लांट किंवा आपण किंवा असं कधी ज्यूस वगैरे बनवतो, ज्यूस बनवल्यानंतर तो चोथा बाहेर निघतो, तो चोथा काइंड ऑफ सेल्युलोजमुळेच बनतो. ठीक आहे. त्यानंतर इथे असतात व्हॅक्यूल. का? कारण की इथे क्लोरोप्लास्ट आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत, क्लोरोफिल्स आहेत. ते प्रोडक्शन करतात फूडचं, ते फूड स्टोअर करण्यासाठी त्यांना व्हॅक्यूल आहे. आपण स्वतःचं फूड काही बनवत नाही, आणि आपलं फूड याच्यामध्ये पण स्टोअर होत नाही, राईट. आपले फूड शुगर मध्ये कन्वर्ट होऊन मग फॅटमध्ये कन्वर्ट होऊन मग ते स्टोअर होतं, राईट. आपल्याला माहितीच आहे. सो प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये काय डिफरन्सेस आहेत ते आपण बघू, पण त्याच्या आधी एक बेसिक ऑर्गनल्स काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिले तर सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, सायटोप्लाझम ऑन बेसिक लेवल. ठीक आहे. ही सेल आहे, सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस आहे, राईट. न्यूक्लियस, सेलच्या बाहेर जे आहे ते सेल मेम्ब्रेन आहे. सेलच्या आतमध्ये जे जेल लाईक स्ट्रक्चर आहे, मॅट्रिक्स म्हणू शकतो आपण, दॅट इज सायटोप्लाझम. ठीक आहे, सायटोप्लाझम. आणि सेल न्यूक्लियसच्या आतमध्ये जे आहे, ज्याच्यामध्ये DNA राहणार आहे, दॅट इज न्यूक्लिओप्लाझम. आणि जो DNA आहे त्यामुळे त्याला क्रोमॅटिन, राईट. आता मला एक सांगा, क्रोमॅटिन, जीन, क्रोमोझोम, DNA, RNA, जीनोम, हे सगळं अल्टरनेटिव्ह असं आपण यूज करतोय, पण त्यातला बेसिक डिफरन्स माहिती आहे? आपण बघूया बेसिक डिफरन्स. त्याच्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस,
त्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस, बरोबर, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, सेंट्रिओल्स, लायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ युअर एनर्जी, राईट, एनर्जी प्रोडक्शन तिथे होतं. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, हे सगळे रायबोझोम्स, सगळे काय सेल ऑर्गनल्स आहेत. ओके, आणि याचं प्रत्येकाचं एक एक काम आहे. येस येस, म्हणजे ह्युमन सेल्समध्ये वी आर स्टडिंग ह्युमन सेल्स. ओके, ॲनिमल सेल्स. याच्यामध्ये काय आहे की हे जे ऑर्गनल्स आहेत ह्या सगळ्यांना एक एक फंक्शन दिलेलं आहे. जसं एक डिपार्टमेंट असतं ना, त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक पर्सनचं एक एक फंक्शन असतं आणि मग ते सगळे एकत्र येऊन एक एक काम करतात. म्हणजे जसे की मायटोकॉन्ड्रिया, ATP प्रोडक्शन म्हणजे जे एनर्जी प्रोडक्शन बेसिकली. एक आहे ते लिपिड्स बनवतात, ठीक आहे. एक आहे ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये हेल्प करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रिओल्स आहेत, सेंट्रिओल्स काइंड ऑफ कंट्रोल करतात. त्यानंतर लायझोझोम्स आहेत, ती सुसायडल बॅग आहे. काहीही फॉरेन मटेरियल आला की लायझोझोम्स काय करतात, त्याला घेऊन स्वतः मरतं, स्वतः बस्ट होऊन जातं. त्याच्यामुळे किंवा एखादं फॉरेन सेल जरी असेल तरी म्हणजे कधी कधी स्वतःच्या सेललाही खाऊन घेते लायझोझोम्स. म्हणजे प्रत्येकाचे स्ट्रक्चर आहेत ते बेसिक फंडामेंटल काय म्हणतात वर्क आहे ते आपल्याला बघायचे नाही. तुम्हाला बेसिक सायन्सचे जे लेक्चर्स होणार आहेत ना त्यात इन डिटेल तुम्हाला हे शिकवणार आहे. म्हणजे तेव्हा तुमचं तेही सगळं पाठ करून घेणार आहे जे आधीच्या कालच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं. दॅट इज ऑल द पार्ट ऑफ बेसिक सायन्स. आपलं काय बायोटेक्नॉलॉजी, आपल्याला बायोटेक्नॉलॉजीवर फोकस करायचं. जसं लवकरात लवकर आपल्याला हे बेसिक्स समजून बायोटेकवरती यायचं आहे, ठीक आहे. सो सेल कळालं, सेलमध्ये काय काय असतं, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझममध्ये हे जे आहेत ऑर्गनल्स, सेल ऑर्गनल्स, त्या प्रत्येकाचं एक काम असणार आहे, राईट. आता आपण सेल मेम्ब्रेनमध्ये जाऊया. सेल मेम्ब्रेनमधून न्यूक्लियसमध्ये जाऊ. हे 5 पॉइंट्स आहेत, हे 5 पॉइंट्स लिहून घ्या. डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल सेल. काय, सेल वॉल इज ॲबसेंट इन ॲनिमल्स विच इज प्रेझेंट इन प्लांट. Cell wall of plant cell is made up of cellulose. Chloroplast is present only in plant cells, not in animal cells. Large vacuoles are present in plant cells, basically used for storage of food. And plastids are present in plant cell, but they are not present in animal cell. Whereas centrioles are present in animal cell, which is not present in plant cell. Okay? रट्टाने मारायचे आपल्याला, आपण आधी बघितलं होतं ना, त्याचे हे फक्त 5 पॉइंट्स आहेत. बेसिकली असा चार्ट बनवा. इथे लिहा प्लांट, इथे लिहा ॲनिमल, आणि इथे स्पेसिफिकेशन्स लिहा, जसे की सेल वॉल, सेल्युलस, क्लोरोप्लास्ट, आणि इथे नाही आहे, ठीक आहे. जायचं पुढे. आता आपण न्यूक्लियसमध्ये जाऊ. जीन, जिनोम, क्रोमोझोम, क्रोमॅटिन, DNA, RNA, बरोबर. हे आपण खूप वेळा ऐकलं, पण स्पेसिफिकली आपल्याला डिफरन्स माहिती आहे का? कोणी सांगू शकतं मला? आधीच स्माइल करून दिली मॅम, मला बिलकुल विचारू नका. ठीक आहे, मलाही माहिती नव्हतं. एका टाइम ऑफ माय लाईफ काय मोठी गोष्ट नाही आहे. आय एम हिअर टू टीच यू. हे बघा, आपण जसं क्रोमोझोम सायटोप्लाझममधून न्यूक्लियसमध्ये आलो. न्यूक्लियसमध्ये तुमचा क्रोमोझोम्स असतात. इट इज लाईक कंडेन्स्ड DNA, ठीक आहे. DNA जो आहे त्याला कंडेन्स, कॉइल्ड म्हणतो ना आपण, अशी मोठी दोरी असते त्याला आपण असं कॉइल्ड करून ठेवतो, ती खूप मोठी असते. समजा दोरा घ्या, दोऱ्याला आपण असं कॉइल्ड करून करून स्पिंडल बनवतो त्याचं, राईट. असं DNA ला स्पिंडल बनवलेलं असतं, दॅट इज क्रोमोझोम.
आता ह्या स्प्रिंडलचं, ठीक आहे, आता ह्या डीएनएचं जर आपण, ह्या क्रोमोझोमचं जर आपण डिकॉइलेशन केलं, म्हणजे त्याला आपण असं स्ट्रेट केलं बाय चान्स, त्यातनं असं डीएनए निघेल आणि त्याला आपण झूम केलं, तो डीएनए असा दिसेल जसा याच्यात आहे, डबल स्ट्रँडेड, राईट, असा डबल स्ट्रँडेड दिसेल. ओके, सो क्रोमोझोम, न्यूक्लियसमध्ये गेलो आपण, क्रोमोझोम मधून आपण कुठे गेलो, डीएनए. ठीक आहे, डीएनएला काय केलेलं असतं, हिस्टोन प्रोटीनच्या भोवती असं बाइंड करून कॉइल्ड केलेलं असतं. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीनला काय म्हणतात, हिस्टोन प्रोटीन कुठे असतं, ऑब्व्हियसली इनसाइड द न्यूक्लियसच असणार ना. म्हणजे अगदी असाच बेसिक प्रश्न येतो पण आपण कन्फ्यूज होतो. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीनला जर डीएनए कॉइल्ड केलाय आणि कॉइल्ड करून तो कंडेन्स्ड करून क्रोमोझोमच्या फॉर्मॅटमध्ये त्याला ठेवलेला आहे अंडर द न्यूक्लियस. या धाग्यांनाच क्रोमॅटिन असंही म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला एक प्रॉपर व्हिज्युअलायझेशन व्हावं म्हणून दिस इमेज, राईट, समजलं. दिस इज क्रोमोझोम. क्रोमोझोमला आपण झूम करून बघितलं तर हे हिस्टोन प्रोटीन्स मध्ये बाइंड केलंय. बाइंड केलेल्या एका याला न्यूक्लियोझोम म्हणतात आणि ह्याचे न्यूक्लियोझोम त्यांनी पॅक करून क्रोमोझोम बनवलाय. ओके, आता ह्या डीएनएला आपण ओपन केलं तर हे कसं स्ट्रक्चर दिसतंय, डबल हेलिक्स दिसतंय आणि रंग्स लाईक, म्हणजे स्टेप्स लाईक, राईट, स्टेप्स लाईक स्ट्रक्चर दिसतंय डीएनएचं. आता ह्या डीएनएचं जर आपण एवढा असं पार्ट घेतला इतक्या कोड्सचं, सेगमेंट ऑफ डीएनए दॅट इज कॉल्ड जीन. ठीक आहे, segment of DNA is called as gene. Yes, any part, any segment is called DNA. म्हणजे एवढ्या याच्यामधला ही एक जीन झाली, ही एक जीन झाली, जी प्रॉपर एक एक्सप्रेशन देणार. एक्सप्रेशन म्हणजे काय पुढे तुम्हाला कळेनच. हा जो कोड लिहिलेला असतो ना, याच्यावरूनच आजचे आपले केसांचा कलर, डोळ्यांचा कलर, स्किनचा कलर, हे सगळं याच्यामुळेच बनतंय. तीच प्रोसेस आपण व्हेरी सायंटिफिक लेवलवरती आपण बघणार आहेत कसं ते बनतं. ठीक आहे, आणि आपण त्याच म्हणजे नॅचरल टूल्सला किंवा नॅचरल प्रोसेसला आपण मॉडिफाय करून आपण टेक्नॉलॉजी बनवतोय, दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, जीन पर्यंत समजलं. थांबा येणार आहे, सगळे येणार आहे, इन डिटेल येणार आहे. ठीक आहे, कम्प्लीट नॉलेज इज बेटर दॅन हाफ नॉलेज, राईट. सो डीएनए पर्यंत आपण आलो. आता डीएनएचं स्ट्रक्चर बघूया. डीएनए मध्ये डबल हेलिक्स आहेत, राईट, आणि त्यामध्ये काय असतं, तसं इथे तर लिहिलेलं आहे पण मी तरी तुम्हाला सांगते. एक असतो शुगर बेस, एक असतो न्यूक्लियस बेस, एक असतो शुगर बेस. ठीक आहे, म्हणजे बघा न्यूक्लियस बेस, नायट्रोजनस बेस. ठीक आहे, आणि हा नायट्रोजनस बेस इथे असतो शुगरला कनेक्ट, आणि शुगरच्या इकडे असणार फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, सी हा नायट्रोजनस बेस दिसला का तुम्हाला. हा शुगर मॉलिक्यूल दिसला. ठीक आहे, शुगर मॉलिक्यूलला इथे कनेक्टेड आहे नायट्रोजन बेस. नायट्रोजनस कॅन बी ए ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसाइन अँड ग्वानाइन. ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसाइन अँड ग्वानाइन.
these 4 nitrogen bases are present in DNA only. तो कनेक्टेड असतो शुगर मॉलिक्यूलला आणि शुगर मॉलिक्यूलला लास्टला असतो फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. आणि हा पुन्हा दुसऱ्या शुगर मॉलिक्यूलला कनेक्टेड आहे. बघ लास्ट वाला आता फॉस्फेट ग्रुप इकडे हा नायट्रोजन बेस राईट. सेम अपोजिट साईडला आहे. इकडे हा नायट्रोजन बेस आहे, शुगर मॉलिक्यूल आहे आणि इथे फॉस्फेट ग्रुप. आता हा शुगर मॉलिक्यूल आहे ना, याचा हा जो थर्ड साइड आहे, इथे हा फॉस्फेट ग्रुप आहे, याचा हा थर्ड साइड आहे त्याला. सो इट इज 3 प्रायमर. ओके. आणि इकडचा जो फॉस्फेट ग्रुप आहे हा इथे 5th नंबरला आहे, दॅट वाय इट इज 5 प्रायमर. ओके. म्हणजे ही एक लिंक असते 3 प्रायमर टू 5 प्रायमर. हे याचंच ओपन करून दाखवलंय, दिसतंय. हा न्यूक्लियस बेस दिसतोय, सॉरी नायट्रोजनस बेस दिसतोय. हा त्याच्या खालचा नायट्रोजनस बेस, हा त्याच्या खालचा नायट्रोजन. त्याच्या अपोजिट समोरच्या हेलिक्सचा नायट्रोजनस बेस आहे. ह्या दोघांमध्ये जो बॉन्ड असतो 2 नायट्रोजनस बेसेसमध्ये, तो कसा असतो? हायड्रोजन बॉन्ड असतो. ठीक आहे. ए आणि टी म्हणजे ॲडेनाईन आणि थायमाइन हे दोघंच एकमेकांसोबत बॉन्ड क्रिएट करतात, ते पण डबल हायड्रोजन बॉन्ड. सी आणि जी म्हणजे सायटोसाईन आणि ग्वानाईन एकमेकांमध्ये बॉन्ड तयार करतात, ते पण ट्रिपल बॉन्ड असतो, हायड्रोजन बॉन्ड. आणि युरॅसिल जो आहे, युरॅसिल तो ए सोबत करतो, पण तो डीएनए मध्ये प्रेझेंट नाही, तो फक्त आरएनए मध्ये प्रेझेंट. ठीक आहे. एवढं समजलं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता हे एवढं डिफिकल्ट दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला सिम्पली आपल्या हाताने चित्र काढून दाखवते. सिंपल. राईट. हे असे राहणार, कळालं? हे 2 डबल हेलिक्स का? कारण की 2 स्ट्रँड्स आहेत आणि ते एकमेकांमध्ये कनेक्टेड. सो हायड्रोजन बॉन्ड प्लस हे 2 हेलिक्स असे एकमेकांसोबत कनेक्टेड असल्यामुळे डीएनए इज मोर स्टेबल. मोर स्टेबल जेनेटिक मटेरियल. आणि म्हणूनच ते जेनेटिक मटेरियल म्हणून इव्हॉल्व पण झालेलं आहे इन आर सेल्स. ओके. याच्या उलट आरएनए हा सिंगल स्ट्रँड असतो. ए असणार, टी असणार का? थायमाइन नसतो. थायमाइनच्या ऐवजी काय असणार आहे? युरॅसिल. सी आणि जी राहणार, ॲडेनाईन आणि ग्वानाईन असणार. हा आरएनए मॉलिक्यूल आहे, हा डीएनए आहे, हा आरएनए आहे. नाही, आपण डीएनए बघतोय, पण आरएनए कसा डिफरंट आहे डीएनए पेक्षा हे कळालं? आरएनए आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. डीएनए जरी एक असला जेनेटिक मटेरियल, तरी आरएनए 3 असतात. एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए. ठीक आहे. मेसेंजर आरएनए, एमआरएनए, ट्रान्सफर करणारा आरएनए टीआरएनए, आणि रायबोझोमच्या तिथे जो आरएनए असतो तो एमआरएनए, सॉरी आरआरएनए, सॉरी आरआरएनए. ठीक. तर टीआरएनएचं स्ट्रक्चर काहीतरी असं असतं, जे का आहे ते पण आपल्याला कळेल, खूप इम्पॉर्टंट येते. त्यानंतर एमआरएनए काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते. जेव्हा न्यूक्लियसमध्ये जो डीएनए आहे, त्या डीएनएचं इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे ना, ते डीएनए वरती जे कोडॉन्स लिहिलेले आहेत, आपण आता त्याला कोडॉन्स म्हणू, ATCG, ते कोडॉन्स असतात. कोडॉन लिहून घ्या शब्द. हे कोडॉन्स असतात. ठीक आहे. या कोडॉन्सला रीड करताना डीएनएचे
समजा हा DNA, त्या DNA ला काय केलं जातं, अनझिप. तो झिप असतो ना, ते बॉन्ड्स तुटतात आणि तिथून नवीन mRNA फॉर्म होतो. कसा, सी इथे दिलाय, इथे हा रायबोझोम आला आणि त्याने इथून हा DNA अनझिप करून कोडॉन्सला कॅल्क्युलेट करून हा मेसेंजर RNA बनवला. म्हणजे कोडॉन्सला रेप्लिकेट करून हा मेसेंजर RNA बनवला. दिसतंय? जसं की A असेल तर इथे त्यांनी घेतला U, G असेल तर इथे काय घेतला C, इथे असेल C तर इथे काय घेतला G. असा स्ट्रँड बनला, विच इज द कॉपी ऑफ DNA. बरोबर. सो DNA ची कॉपी करून mRNA इन्फॉर्मेशन घेतोय, बनवतोय मेसेंजर RNA. ठीक आहे. त्या प्रोसेसला यांनी काय नाव दिलं, ट्रान्सक्रिप्शन. तिथे एक एन्झाईम असतं ते यूज होतं. ट्रान्सक्रिप्ट करणं तुम्हाला माहिती असेल ना. ट्रान्सक्रिप्ट आपण आता मी हे ट्रान्सक्रिप्ट घेऊन बसली टू टेल यू. बरोबर. म्हणजे मी काय करते की इथलं कॉपी करते, तुम्हाला सांगते जे आहे ते, हे ट्रान्सक्रिप्शन झालं. पण तुम्ही ज्यांना इंग्लिश मीडियममध्ये किंवा मराठीमध्ये नाही ऐकायचं आणि समजा ही समोर कोणी चायनीज आपल्यासोबत बसलेले असं समजा, पण त्याला ऐकायचंय, त्याला समजायला पाहिजे, मग तो काय करतोय, ट्रान्सलेशन लावतोय. ठीक आहे. आणि मी जे बोलते ते काय होतंय, ट्रान्सलेट होते त्याच्या लँग्वेजमध्ये. म्हणजे त्याला जी गरज आहे ते बदलला ना तो फॉर्म. बरोबर. माझ्या ह्या कोडचा फॉर्म ट्रान्सलेट झाला. बरोबर. सेम पुढची प्रोसेस ती ट्रान्सलेशन. ती कुठे होते, आउट ऑफ द न्यूक्लियस. हे अंडर द न्यूक्लियस होतं. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे DNA वरून मेसेंजर RNA बनणं, आणि मेसेंजर RNA हा या सेल न्यूक्लियसमधनं बाहेर निघतो थ्रू न्यूक्लिओपोर्स. ठीक आहे. हे एवढं कळालं. सेल न्यूक्लियसमधून बाहेर निघतो. म्हणजे ही जी प्रोसेस होते, ही ट्रान्सक्रिप्शन ही अंडर द न्यूक्लियस होते. कळतंय. आणि जी ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे ती न्यूक्लियसच्या बाहेर जाऊन होणार. आता ती प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी mRNA बाहेर गेलेला आहे. ठीक आहे. एवढं कळालं. मग आता आपण हेच ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, यालाच प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. तर आपण ते स्टडी करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत आलो होतो आपण. mRNA आपला बाहेर आला. बरोबर. सेल न्यूक्लियसमध्ये हा DNA आहे. त्या DNA मध्ये RNA पॉलिमरेजने काय केलं, अनझिप केलं DNA ला, आणि तिथून ट्रान्सक्रिप्शन थ्रू हा नवीन mRNA बनला. बरोबर. जो कोड्सला घेऊन बाहेर आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम कोड्सने एवढे माझे केसांचा कलर कसा डिसाईड झाला, राईट, किंवा माझ्या आईचा कलर कसा काय डिसाईड झाला. तर आपण त्याचंच हे सगळं बघणार आहोत, हे कसं होतंय. ओके. हा mRNA आला बाहेर, याच्यावर हे कोडॉन्स आहेत. कोडॉन आहेत, दिसत आहेत कोडॉन्स, राईट. प्रत्येक कोडॉनच्या कोडला काय केलेलं आहे त्यांनी, एक मॉलिक्यूल सांगितलेला आहे. म्हणजे UCA असेल तर याच्यावरनं एक मॉलिक्यूल डिसाईड होतो. ठीक आहे. UCG साठी एक स्पेसिफिक मॉलिक्यूल, सेम पुढच्या कोडॉनसाठी दुसरा स्पेसिफिक मॉलिक्यूल, UCA साठी वेगळा मॉलिक्यूल, ACA साठी वेगळा मॉलिक्यूल. ठीक आहे. हे असे प्रत्येक कोडॉनचे एक एक मॉलिक्यूल डिसाईड झालेले आहेत. आणि ते मॉलिक्यूल कॅरी करून आणायचं काम कोण करतं, tRNA. आपण स्ट्रक्चर पाहिलं मागे कसं आहे, इथे पण दिलंय. हा tRNA, याच्या इथे 3 ट्रिपलेट कोडॉन आहेत, राईट. आणि त्याच्या एंडला इथे मात्र एक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. जेव्हा हा UCA हा कोड रीड होणार, तर UCAचा अल्टरनेट जो कोणता tRNA असेल, UCAचा अल्टरनेट tRNA काय होईल, T नसतो, A, G आणि U, कारण की A आहे इथे. बरोबर. AGU साठी कोणता मॉलिक्यूल आहे, हा, याला म्हणतात पेप्टाइड्स. ठीक आहे.
आणि ही एका पेप्टाईड मॉलिक्यूलला नेक्स्ट पेप्टाईड मॉलिक्यूल, थर्ड पेप्टाईड मॉलिक्यूल असे मॉलिक्यूल्स ऍड होत आहेत. दिसतंय? आता इथे याने हा मॉलिक्यूल दिला आणि हा निघून गेला, बरोबर. मग हा आला, हा इथे ऍड होणार आणि हा निघून जाणार. असं करत पुढचा हा मॉलिक्यूल आला, हा इथे ऍड होणार आणि निघून जाणार. हा इथे ऍड होणार, हा मला मॉलिक्यूल, आणि हा TRNA निघून जाणार.